2 दिवसापूर्वी कुणाल चांदगुडे या तरुणाने खवड्या डोंगर, जो छत्रपती संभाजीनगरपासून अगदी काही अंतरावर आहे, त्या ठिकाणाहून उडी घेतली. त्याच्यासोबतच त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील देखील त्याच्यासोबतच खाली कोसळले आणि त्या दोघांच्या पाठोपाठ आई देखील. असं कुटुंबातील तिघेही जण हे या जगातून निघून गेलेले आहेत. त्या कुणालच्या आपण घरी आहोत. कुणालचा जो लाडका कुत्रा होता, डॉगी होता, तर तो गेल्या 3 दिवसापासून त्यांच्यावर, त्या कुटुंबावर अंत्यसंस्कार देखील झालेले आहेत. मात्र हे त्यांचं जे घर आहे, त्यांचा जो लाडका कुत्रा आहे, तर तो भुंकायचं थांबत नाहीये. आताच नुकतेच त्याचे कुणालचे आजोबा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काही नाती रक्ताची नसतात, पण तरीही ती मनाच्या सगळ्यात जवळची असतात. कुणालच्या आयुष्यात असंच एक नातं होतं, त्याच्या लाडक्या शेरूसोबतचं. कुणाल आता या जगात नाही आहे आणि त्यानंतर शेरूमध्येही जणू काहीतरी हरवलं आहे. गेल्या 3 दिवसापासून शेरूने अन्नाला स्पर्श केलेला नाही आहे. कुणाल कुठे गेला आहे हे शेरूला कदाचित कळत नसेल, पण ज्याची रोज वाट पाहायची, ज्याच्या आवाजाची सवय झाली होती, तो आता परत येणार नाही, हे कदाचित त्या मुक्या जीवाला जाणवत असावं. कुणाल आणि शेरूचं नातं फक्त मालक आणि कुत्र्याचं नव्हतं. शेरूसाठी कुणाल म्हणजे त्याचा माणूस होता, त्याचा सोबती होता आणि कदाचित त्याचं छोटंसं जगही. कुणाल घरी आला की शेरूची शेपटी हलायची, त्याच्या भोवती फिरायचा, त्याचं लक्ष वेधून घ्यायचा. पण आज तोच शेरू अगदी शांत झाला आहे. समोर अन्न आहे, पाणी आहे, पण शेरू काहीच खात नाही आहे. गेल्या 3 दिवसापासून त्याची ही अवस्था आहे. माणूस आपलं दुःख शब्दात व्यक्त करू शकतो, पण शेरू, त्याच्याकडे शब्द नाहीत. त्याच्याकडे फक्त आता आठवणी आहेत आणि कदाचित कुणाल परत येईल या आशेने लागलेली नजर आहे. कुणालच्या जाण्याने एका कुटुंबाने आपला मुलगा गमावला, मित्रांनी आपला मित्र गमावला आणि शेरूने, त्याने आपला सगळ्यात जवळचा सोबती गमावला. मुक्या प्राण्यांना भावना नसतात असं आपण म्हणतो, पण शेरूला पाहिलं की हा प्रश्न नक्की पडतो. भावना व्यक्त करण्यासाठी शब्दाची गरज असते का? कदाचित नाही. कारण काही दुःख डोळ्यात दिसतात आणि काही शांततेत जाणवतात. कुणाल परत येणार नाही, पण त्याच्या आठवणी शेरूसोबत कायम राहतील. आता गरज आहे ती शेरूची काळजी घेण्याची, त्याला प्रेम देण्याची आणि त्याला पुन्हा खाणं-पिणं सुरू करण्यासाठी मदत करण्याची. कारण कुणालला गमावलेल्या या मुक्या जीवाने आता आणखी एकटं पडू नये. काही नाती शब्दाशिवायही आयुष्यभराची असतात. शेरू आणि कुणालचं नातं त्यापैकीच एक होतं. जे कुणालचे आजोबा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याला शांत करतायत. बिस्किट देखील आपण बघतो ते टाकलेले आहेत वगैरे. मात्र तो थांबत नाही. ज्या व्यक्तींच्या हाताने खात होता, ती व्यक्तीच आता या ठिकाणी राहिलेली नाही आहेत आणि त्याला ते दिसत पण नाही आहेत 3 दिवसांपासून. खरं तर कोणीतरी बाहेर गेलं तरी एक माणूस घरात राहत होता आणि तो सतत त्याचा डायलॉग असायचा किंवा कुत्र्यासोबत बोलणं असायचं, त्या त्या भाषेमध्ये त्याचं त्याला खाऊ घालणं असायचं. मात्र ते सगळं थांबलेलं आहे आणि तो सतत आपले जे आहेत, कुणाल असेल, कुणालची आई असेल किंवा कुणालचे वडील असतील, हे कोणीही त्याला 3 दिवसापासून दिसत नाहीत. म्हणून तो सारखं भुंकतोय आणि अ, आता त्याचं पुढं काय करायचं? त्याच्या आजोबांनी देखील आवाहन केलं, की बाबा त्याचं जर कोणी त्याला घेऊन जाणार असेल, तर त्यांनी समोर यावं आणि आता त्याला घेऊन जावं. त्याच्यासाठी कोणीतरी पुढं पण येतंय. आता ते देखील त्याला घेऊन जाणार आहेत. कोण आहेत, काय आहेत, आपण ते देखील पाहणारच आहोत. मात्र माणसाप्रमाणेच एखादा व्यक्ती आपल्या घरातून गेल्याच्या नंतर जो मनात कोलाहल होतो, अगदी त्याचप्रमाणे प्राण्यांचं देखील तसंच असतं आणि तसाच प्रकार या ठिकाणी बघायला मिळतोय.